हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत लर्नमेट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण युनिट टेस्ट 2 इयत्ता 7वी विषय इंग्रजी एक नमुना पेपर पाहणार आहोत 2024-25चा. तर चला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, शिवम इन्स्टिट्यूटची जी न्यूज आहे, न्यूज आयटम जे आपण शिकलो त्यातला हा एक पॅसेज दिलेला आहे शिवम न्यूजचा, म्हणजे शिवम इन्स्टिट्यूटच्या न्यूजचा, आणि त्याच्यावर बेस्ड क्वेश्चन आहेत बघा. पहिला आहे, हू इज कंडक्टिंग द टेस्ट, म्हणजे ह्या चाचणीचं आयोजन कुणी केलेलं आहे किंवा कोण घेत आहे चाचणी. तर बघा, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. त्यानंतर विच आयटम्स विल नॉट बी अलाउड इनसाइड एक्झामिनेशन हॉल, एक्झामिनेशन हॉलमध्ये काय काय अलाउड नाही आहे. तर बऱ्याच वस्तू आहेत. तुम्ही दुसऱ्या पॅराग्राफमध्ये वस्तूंची यादी बघितली तर पूर्ण पॅराग्राफ वस्तूच आहेत, म्हणजे क्लोज शूज असतील, बूट्स आहेत, सॉक्स आहेत, मायक्रोफोन, मोबाईल फोन, इयरप्लग, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, पाउचेस, प्रिंटेड और ब्लँक पेपर, पेन, हे सगळं अलाउड नाही आहे अजिबात. त्यातल्या कुठलेही 4 घटक तुम्ही लिहिले तरी चालतील. पुढचा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट विल बी प्रोव्हाइडेड इन हॉल बाय द इन्व्हिजिलेटर्स, म्हणजे जे पर्यवेक्षक असतील त्यांच्याकडून तुम्हाला काय मिळेल. तर पेन्स विल बी प्रोव्हाइडेड, म्हणजे पेन त्यांच्याकडून आपल्याला मिळतील. The pens will be provided in the hall by the invigilators. What is the meaning of candidates? आता कॅन्डिडेट म्हणजे काय, तर मराठीत आपण उमेदवार म्हणतो. कॅन्डिडेट्स मीन हवा, तिथं चुकून येस झालंय. पर्सन्स हू आर टेकिंग एन एक्झाम, म्हणजे परीक्षेला बसलेले आहेत ती लोक, म्हणजे कॅन्डिडेट्स. पाचवा प्रश्न बघा, इज इट गुड न्यूज और बॅड न्यूज, तर इट इज अ गुड न्यूज. ही चांगली बातमी आहे, कारण परीक्षेमध्ये जे गैरप्रकार होतात त्याला आळा घालण्यासाठी एक चांगली मोहीम घेतलेली आहे हातात. यानंतर एक कविता आहे बघा डबल स्टँडर्डची. तर ह्या पोएमवर बेस्ड क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट राईट द सिच्युएशन्स डिस्क्राईब इन द स्टांझा, कवितेत आलेले प्रसंग जे आहेत ते सांगा. तर 2 प्रसंग आहेत बघा, ब्रेकिंग समथिंग, काहीतरी मोडलं, म्हणजे मुलांच्याकडून मोडलं किंवा पालकांच्याकडून मोडलं असं आहे, आणि डुईंग समथिंग रॉंग, आणि काहीतरी चुकीचं घडलं, म्हणजे विद्यार्थ्याकडून किंवा मुलांकडून आणि त्यांच्या पालकांच्याकडून जर घडलं तर काय. तर ह्या 2 सिच्युएशन्स आहेत. नंतर सेकंड क्वेश्चन आहे, राईट ऑपोजिट वर्ड्स फॉर गिवन वर्ड्स. राईटचं रॉंग आहे, अनफॉरगिवेबलला फॉरगिवेबल आहे. राईट 2 वर्ड्स दॅट एंड विथ लेस, लेसने शेवट होणारे 2 शब्द सांगायचे, तर इथे लिहिलेत केअरलेस आणि हेल्पलेस. राईट द रायमिंग पेअर्स फ्रॉम द स्टांझा, तर केअरलेस, हेल्पलेस ह्या 2, ही एक जोडी आहे दोघांची. आणि दुसरी जी पेअर आहे ती आहे टेरर आणि एरर. एररचं कवितेमध्ये स्पेलिंग चुकलेलं आहे, आपण ते करेक्ट करून खाली लिहिलेलं आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन तयार करायचे आहेत, हूवरून, व्हॉटवरून, कॅनवरून, कोणताही केला तरी चालेल. मी एक सॅम्पल द्यायचं म्हणून हू इज युअर बेस्ट फ्रेंड असं दिलं आहे. क्वेश्चन मार्क ऑलरेडी आहे त्याच्यामुळे दिलेलं नाही आहे. व्हॉट इज युअर नेम हा व्हॉटवरून क्वेश्चन आहे, आणि कॅन यू स्विम हा कॅनवरून स्टार्ट होणारा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, राईट रिलेटेड वर्ड्स, म्हणजे संबंधित शब्द आपल्याला सांगायचे आहेत. तर मोबाईलशी संबंधित शब्द आहेत, तुम्ही कुठलेही शब्द लिहिले तरी चालतील, फक्त मिनिंगफुल पाहिजेत, मोबाईलशी संबंधित पाहिजेत. तर मी इथं स्क्रीन आणि ॲप्स हे 2 शब्द मोबाईलशी संबंधित घेतलेले आहेत, आणि बायसिकलशी संबंधित हँडल बार आणि चेन हे 2 शब्द घेतले. तुम्ही हे सुद्धा पेडल, टायर, ट्यूब, व्हील काही घेतलं तरी चालेल. सी क्वेश्चन बघा, पिकचं पास्ट टेन्स विचारले आणि ब्रेकचं सुद्धा पास्ट टेन्स. पिकचं पिक्ड आणि ब्रेकचं ब्रोक. प्लुरल फॉर्म लिहायचे, चाइल्डचं चिल्ड्रन आणि बॉक्सचं बॉक्सेस. ट्रान्सलेट द फॉलोइंग इन टू मराठी. तर रीडिंग इज अ गुड हॉबी, म्हणजे वाचन हा एक चांगला छंद आहे. आणि शेवटचं आहे बघा, कीप क्वायट इन द क्लासरूम, वर्गात शांत राहा. तर अशा प्रकारे हा पेपर आपण कव्हर केलेला आहे. काय शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.